सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 75 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता इकडे चंदनपूरमध्ये संध्याकाळ झाली तशी सुमन तिच्या खोलीत जायला घाबरायची. 2 दिवस झालं दौलत घरी आलाच नव्हता आणि म्हणून सुमनला बरं वाटायचं. सुशिक्षित मुलगी होती ती. नवऱ्याबद्दलच्या तिच्या काही कल्पना वेगळ्या होत्या. त्या पूर्ण न झाल्यामुळे ती निराश होती. तिच्या सासूनं तिला समजावून सांगितलं आणि ते ऐकून ती शांत झाली. पण आता दौलतच्या बुलेटचा आवाज आला आणि ती घाबरली. स्वयंपाकघरात जाऊन बसली आणि दौलत माडीवर जाता जाता चहा आण असा दम टाकून निघून गेला. तिच्या सासूनं तिच्या हातात चहाचा कप दिला आणि ती म्हणाली घेऊन जा त्याच्यासाठी चहा. आणि सुमन म्हणाली नको सासूबाई, तुम्हीच घेऊन जा, मला भीती वाटते. 2 दिवस तो घरी नव्हता तर तिला फार बरं वाटलं होतं. आणि तिची सासू म्हणाली अगं काही नाही करणार तो, जा, नवरा आहे तुझा. आणि ती थरथरत्या पावलांनी घाबरत घाबरत त्याच्यासाठी चहा घेऊन गेली. आणि तो कपडे काढून हातपाय धुवून बसला आणि तिच्याकडे न बघताच चहासाठी त्यानं हात केला. तिनं त्याच्या हातावर चहा दिला. नकळत थोडासा त्याच्या हातावर सांडला. दौलतनं चिडून कप बशी फेकूनच दिली आणि तिच्या जोरात कानाखाली लावली आणि म्हणाला तुला तुझ्या आईबापानं काही शिकवलंय की नाही? अशीच कामं करतात का? हे सगळं स्वच्छ कर आणि पळ खाली, नकोय मला चहा. सुमन आता घाबरत घाबरत फुटलेला कप घेऊन खाली गेली आणि रडायला लागली. आणि आता दौलतच्या आईला समजलं की दौलतसुद्धा त्याच्या बापासारखंच वागतोय. तसा तो पहिल्यापासून तसाच होता. पण सुमनसारखी सुशिक्षित मुलगी आयुष्यात आल्यावर तरी तो सुधारेल असं वाटलं होतं. पण असं काहीच दिसत नव्हतं. सुमन त्याला काहीतरी शहाणपण शिकवण्याऐवजी त्याला घाबरतच होती आणि तो तिच्याशी नीट बोलतच नव्हता. मग त्यानं पुन्हा दुसरा चहा मागितला. सुमन पुन्हा चहा घेऊन गेली. आता मात्र तिनं त्याला चहा व्यवस्थित दिला आणि तो म्हणाला रोज इथे झोपायची गरज नाही, दुसऱ्या खोलीमध्ये झोप, जेव्हा बोलवीन तेव्हा यायचं. आणि सुमन गुपचूप ऐकून खाली निघून गेली. खरं तर आता बरं वाटलं तिला. रोज रोज त्याच्याजवळ राहायला नको असं वाटायचं. पण तो असं का म्हणाला की रोज त्याच्याजवळ झोपण्याची गरज नाही हे तिला आता पुढे कळणार होतं. जेव्हा तिच्या वैवाहिक सुखाची राख रांगोळी होणार होती तेव्हा तो तिला असं का म्हणाला ते कळणार होतं. आणि आता इकडे मुंबईमध्ये पुन्हा त्या बायका चंद्राला दुपारीच गाठून घरात आल्या. चंद्रानं पुन्हा चहाचं पातेलं चढवलं आणि खूप चहा केला. आणि त्यांनी पुन्हा विचारलं की ओ वहिनी, सांगा की अजून तुमचे आणि अजितदादाचे प्रेमाचे किस्से. आणि तिला वहिनी अशी मारलेली हाक ऐकून चंद्राला तर खूप गुदगुल्या झाल्या होत्या. आणि त्या काकू म्हणाल्या काय ग, बोललीस का तू त्याला? कधी करताय लग्न? आणि चंद्रा म्हणाली काकू अजून नाही बोलले, पण बोलते. त्याला कामाचं टेन्शन असतं ना, वेळच भेटत नाही बोलायला. तशा काकू तिला दम देत म्हणाल्या पुन्हा म्हणालीस का त्याला? अरे तुर, त्यांना म्हणायचं. आणि चंद्रा जीभ चावून म्हणाली बरं बरं, त्यांना खूप काम असतं ना, मग बोलते की मी आज, नक्की बोलते. आणि तिच्या वयाच्या काही मुली म्हणाल्या ते मरू द्या, सांगा की अहो तुमचे प्रेमाचे किस्से. आणि मग चंद्रानं पुन्हा विचार केला आणि तिला पुन्हा पिक्चरमधला एक सीन आठवला आणि ती म्हणाली मी तुळशीला पाणी घालत होते आणि तो, तसं मावशीनं इकडून हुंकार भरत म्हणाल्या तशी चंद्रानं पुन्हा जीभ चावली आणि म्हणाली मी तुळशीला पाणी घालत होते आणि ते मला चोरून चोरून बघायचे पहाटे पहाटे येऊन. आणि आता असं खोटं नाटक सांगत चंद्रानं तर अख्ख्या चाळीभर तिची आणि शशीची खरी नसलेली प्रेम कहाणी एकदम फेमसच करून टाकली. आणि मग एक पोरगी म्हणाली पण वहिनी, तो साडीचा किस्सा सगळ्यात भारी होता बरं का, पुन्हा एकदा सांगा की, तुमच्या तोंडून ऐकायला लय भारी वाटतं.
चंद्रासुद्धा लगेच म्हणाली. त्यांनी साडी घातली होती आणि स्वतःच्या चेहऱ्यावर पदर घेत दाखवत चंद्रा म्हणाली, आणि असा तोंडावर पदर घेतला होता आणि आत दाढी आणि मिशी. आणि ते आलं की दारात. आणि ही वाट कुठं जाते असं म्हणून विचारलं. आता चंद्रा त्याचा असा उल्लेख करण्याऐवजी ते असं म्हणायला लागली आणि म्हणाली, रस्ता विचारायला आलं आणि माझी आई म्हणाली, चंद्रा बघ त्या मावशी काय म्हणतात. मग मी आले काय झालं म्हणून. तर मला हळूच तोंड दाखवलं आणि त्यांना बघून मी फार हबकून गेले. आणि माझ्या नजरेला कसं वाटलं असेल तर तुम्हीच सांगा. वरती साडी आणि आतमध्ये दाढी मिशा असलेला गडी. असं म्हणून चंद्रा हसत होती. खूप खूप हसत होती. सगळ्याजणी खूप हसल्या आणि त्या सगळ्यांचा गोंधळ खूप पसरला होता. आणि आता त्या सगळ्यांमध्ये परसू नरसूसुद्धा सामील झाले. आणि हे सगळं ऐकून सगळे खूप हसत होते. आणि खरं तर हा किस्सा ऐकल्यापासून जेव्हा जेव्हा त्यांना शशी दिसेल ना, तेव्हा सगळ्याजणी गुपचूप हसायच्या. आणि शशीला कळत नव्हतं की मला बघून या बायका मुली का हसतात. पण असेल काहीतरी म्हणून तो सोडून द्यायचा. पण आता मात्र शशी आज दुपारी चंद्रा घरी काय करते हे बघण्यासाठी मुद्दाम आला. आणि त्या सगळ्या बायकांच्या पाठीमागे हात बांधून तिच्या त्या सगळ्या थापा ऐकत होता. आणि मनात म्हणाला, मी साडी घातली काय, वर साडी आणि आतमध्ये दाढी मिशावाला गडी काय, आता बघतोच तुला. आणि अचानक मागच्या मागे असलेल्या परसूची नजर शशीवर गेली आणि तो हळूच म्हणाला, आता मरा सगळे. छोटे शेठ आले आणि तो पळाला. तशा सगळ्याच बायका एकमेकींना हळूहळू खुनवत हाताला पकडून चिमटा काढत पदर ओढत चल इथून असं म्हणून हळूहळू दबक्या पावलांनी निघून गेल्या. आणि आतमध्ये असलेल्या चंद्राला कळलंच नव्हतं की अचानक सगळे का निघून चाललेत. आणि ती म्हणायची, अहो काकू थांबा की, आणखीन पुढची स्टोरी तर ऐकायची राहिलीच की, असं म्हणून ती बाहेर आली. आणि झालं, तिला समोर दिसला हात बांधून तिच्याकडे रोखून बघत असलेला शशी. आणि चंद्रा खूप घाबरली. तिला पुन्हा घाम फुटला आणि शशी तिला म्हणाला, स्टोऱ्या सांगतेस का इथं, चल उरलेली स्टोरी मला सांग. असं म्हणून तो आतच आला. त्यानं दरवाजा बंद केला आणि चंद्रा घाबरलेल्या अवस्थेत रडकुंडी चेहरा करून उभी होती. आणि शशी पायावर पाय टाकून खुर्चीत बसला आणि सिगारेट पेटवली आणि त्याच्या स्टाईलमध्ये धूर सोडत तिला म्हणाला, चल बोल, काय सांगत होतीस तू अख्ख्या चाळीमध्ये. आणि चंद्रा घाबरत म्हणाली, काय नाही, त्या काकू विचारत होत्या की तुमचं लग्न झालं आहे का, आणि लग्न झालं असेल तर इथं राहा, नाहीतर चाळीतल्या तरण्या पोरींना वाईट वळण लागल. आणि शशी म्हणाला, काय संबंध आपला आणि त्या मुलींचा, काय संबंध, आपल्या अशा राहण्यानं त्या मुलींना का वाईट वळण लागेल. आणि भोळी चंद्रा म्हणाली, मला ते माहीत नाही, पण त्या काकू म्हणत होत्या की तू लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट राहशील तर त्या पोरींना वाईट वळण लागेल. आणि प्रेग्नेंट हा शब्द ऐकला आणि त्यानं डोळेच मोठे केले आणि तोंडावर हात ठेवून हळूहळू हसायला लागला. आणि नक्कीच या येडपटला आता या प्रेग्नेंट शब्दाचा मराठी अर्थ माहीत नाही हे माहीत होतं त्याला. आणि तरीही शशी तिचं अज्ञान दूर न करता तिची गंमत ऐकण्यासाठी म्हणाला, बरं मग पुढे काय तू म्हणालीस. चंद्रा आता म्हणाली, मग मी त्यांना सांगितलं खोटं की आपलं लग्न जमलं, म्हणजे आम्हीच ते जमवलं आणि आम्ही घरनं पळून आलो आहे. आणि शशीला पुन्हा आता थोडा इंटरेस्ट वाटायला लागला तिच्या स्टोरीमध्ये आणि तो गालात हसून म्हणाला, बरं पुढं. आणि चंद्रा म्हणाली, मग काय नाही, त्यांना ते पटलं आणि त्या म्हणाल्या की लवकरात लवकर लग्न करा आणि प्रेग्नेंट राहिल्यावर मग घरचे घरात घेतील. आणि आता चंद्राच त्याला विचारत म्हणाली, आणि काय र, प्रेग्नेंट राहिल्यावर कुणी बी ऐकतं का, सगळे माफ करतात का. आणि शशीला आता खूप हसायला आलं. आधी तर तो उठला आणि खूप हसला आणि मग स्वतःचं हसू कंट्रोल करत पुन्हा खाली बसला आणि म्हणाला, ते नंतर सांगतो, आधी मला सांगते तू साडी आणि दाढी काय म्हणत होतीस. आणि आता चंद्रा हसली. तो हसतोय म्हटल्यावर तिला पण थोडं बरं वाटलं.
आणि तिची भीती कमी झाली. आणि ती म्हणाली, ते होय. त्या पोरी विचारत होत्या की तुमचं लग्न जमलं आहे म्हणजे मग कसं जमलं असं त्यांनी विचारलं. म्हणून मी त्यांना सांगत होती की तू मला भेटायला साडी घालून आलता. आणि शशी म्हणाला, मी कधी साडी घातली होती? साडी तर तूच मला घातली होती. चंद्रा हसून म्हणाली, तेच ते. सगळं आठवून काहीतरी खोटं नाटं सांगितलं आणि त्यांना विश्वास पटला. आणि शशी आतल्या चहाच्या मोठ्या पातेल्याकडे बघत म्हणाला, आता रोज इतका चहा पाजतेस, आपल्या घरातला किराणा उडवतेस, मग त्यांना विश्वास बसणारच की. आणि चंद्रा गप्प बसली. आणि आता शशी उठला आणि सिगारेट विझवून तिथेच फेकली आणि तिच्या दिशेनं निघाला. तशी ती पुन्हा घाबरली आणि एक पाऊल मागं सरकली. आणि शशी तिच्यावर त्याची धारदार नजर रोखत म्हणाला, तरीच मला बघितलं की सगळेजण हसतात. कदाचित त्यांना साडी घातलेला मी आठवत असेल. आणि हे सगळं झालं तुझ्यामुळे झालं. आता काही पण सांगशील का? तुला दुसरी कारणं सुचत नाहीत का? आणि चंद्रा घाबरून म्हणाली, जे मला सुचलं तेच सांगितलं. अचानक येऊन त्या काय पण विचारत होत्या आणि त्या काकू तर मला दमच द्यायला लागल्या की तुला आता आरोतुरं करायचं नाही असं म्हणाल्या. आणि आता शशीच्या पण लक्षात आलं की आल्यापासून ती त्याला ऐक की असं म्हणालीच नव्हती. आणि शशी आता थोडा घसा साफ करून म्हणाला, मग काय म्हणायचं? आणि चंद्रा मान खाली घालून म्हणाली, आहो म्हणायला सांगतात काकू मला. तशी शशीच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली आणि तिच्या झुकलेल्या सुंदर गोऱ्या गोमट्या चंद्रासारख्या मुखड्याकडे बघत तो म्हणाला, मग तुझी काय इच्छा आहे? काय म्हणायचं आहे तुला? आणि पुन्हा चंद्रा गप्प बसली. पण तिची झुकलेली नजर आणि तिचा चेहरा त्याला सगळं काही सांगत होता. पण त्यालाही आत्ता जास्त घाई करायची नव्हती. तिच्या मनातलं त्याला माहीतच होतं. पण तिला पूर्ण सत्य सांगायचं होतं आणि मग पुढे जायचं होतं. आणि मग शशी तिला म्हणाला, बरं जाऊ दे, पण प्रेग्नेंट या शब्दाचा अर्थ तुला माहीत आहे का? की उगीच त्यांचं ऐकून मला बोलायला लागलीस? चंद्रा म्हणाली, मला नाही माहीत. काय असतं प्रेग्नेंट म्हणजे? आणि लग्नाच्या आधीच मी प्रेग्नेंट राहिल्यावर बाकीच्या पोरी काय बिघडतील? आणि शशी म्हणाला, खरंच ऐकायचं आहे ना तुला? चंद्रा म्हणाली, हो ऐकायचंय. शशी पुन्हा तिच्यावर नजर रोखत म्हणाला, नक्की सांगू ना? आणि तिनं आता त्याच्या डोळ्यात तिचे टपुरे डोळे घेऊन बघितलं आणि म्हणाली, आता सांग की, इतकं काय त्यात? इतकं आकृत असल्यासारखं काय बोलायचं आहे त्यात? आणि शशीनं आता त्याच्या ओठांवरून थोडीशी जीभ फिरवली, त्याचं डोकं थोडंसं खाजवलं, 1-2 वेळा ओठांवर बोटसुद्धा ठेवलं आणि घसा साफ केला. आणि आता हिला कसं सांगावं हे त्याला कळेना. आणि चंद्रा पुन्हा त्याला म्हणाली, आता काय झालं? काय आहे त्याचा अर्थ? सांग की. आणि शशी तिला म्हणाला, कान इकडे कर. चंद्राला तर कळतच नव्हतं की इतकं काय गुपित आहे. पण तिने आता त्याच्याकडे कान केला आणि म्हणाली, हां सांग आता, काय आहे त्याचा अर्थ? आणि शशी तिच्या कानाजवळ त्याचे ओठ घेऊन गेला आणि हळूच म्हणाला, प्रेग्नेंट म्हणजे गरोदर. आणि आता शशी असं म्हणाला आणि तिथंच थांबला. त्याचं तोंड तिथंच होतं. चंद्रानं मात्र तिचं तोंड वळवलं त्याच्या तोंडाकडे आणि दोघांचेही ओठ एकमेकांच्या ओठांच्या समोर होते. आणि ते ऐकून तिच्या हृदयाची धडधड वाढायला लागली. त्याचं तोंड तिच्या तोंडाच्या खूप जवळ होतं, ओठ ओठांच्या जवळ. आणि चंद्राचे डोळे लाजून ओतप्रोत भरले आणि ती त्याच्या चेहऱ्याकडे इतक्या जवळून बघायची. आणि प्रेग्नेंट म्हणजे गरोदर हा शब्द ऐकून तिला खूप खूप लाज वाटली. त्याचा अर्थ काय होतो हे सगळं तिला समजलं होतं. आणि आता शशीनं ती काहीच बोलत नाही म्हणून त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या भुवया उडवल्या आणि म्हणाला, काय राहायचं का प्रेग्नेंट लग्नाच्या आधीच? आणि हे ऐकून चंद्रा इतकी लाजली की लाजून गोरीमोरी झाली आणि तिथून आतल्या खोलीत पळून गेली. आणि शशी खूप खूप हसायला लागला तिची ती लाजळू अवस्था बघून. मग खूप वेळ झाला तरी ती बाहेरच येईना. तिला आता शशीला तोंड दाखवायची लाज वाटत होती.
आणि आतल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकून खूप खूप लाजत होती ती. आणि शशी तिला म्हणाला, साखर आहे की संपली चहा करून करून? आहोंना, म्हणजे खोट्या खोट्या आहोंना पण चहा पाहिजे, मिळेल का? तशी तर चंद्रा आणखीनच लागली आणि तिनं त्याच्यासाठी गॅसवर चहा ठेवला आणि त्याच्या चहात 1 चमचा साखर जरा जास्तच घातली आणि तिच्या तोंडातही साखर पेरल्यासारखं गोड गोड हसू आलं होतं.